नमस्कार मित्रांनो, आपण आता महाटेक कंपनीच्या बी रिलॅक्स सॅनिटरी पॅडच्या क्वालिटी डेमो संदर्भामध्ये आपण व्हिडिओ पाहत आहोत। तर आपल्याला यामध्ये आपल्या बी रिलॅक्स सॅनिटरी पॅडची क्वालिटी मार्केटमधल्या ब्रँडेड पॅडच्या कंपॅरिझनमध्ये किती जबरदस्त पटीने चांगली आहे हे आपणास आता लक्षात येईल। ओके, तर मी आता आपणाला व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवतो। या ठिकाणी आपण हा ब्रँडेड कंपनीचा आहे, त्यामध्ये आता आपण 50 मिली पाणी टाकत आहोत। ठीक आहे, हे 50 मिली पाणी आपण ब्रँडेड कंपनीच्या पॅडमध्ये टाकलेलं आहे। आता तुम्ही पाहत आहात की त्यामध्ये आपण हे पाणी 50 मिली टाकलेले आहे। ओके, आणि हा जो शेजारचा पॅड आहे, हा शेजारचा पॅड आपला बी रिलॅक्स महाटेक कंपनीचा आहे, जो ऑर्गॅनिक एनियन आहे। त्यामध्ये आपण आता 50 मिली पाणी टाकलेलं आहे तुमच्या समोर। आता तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पाहतात। आता हे जो ब्रँडेड कंपनीचा आहे त्यामध्ये 50 मिली पाणी टाकलं तरी बघा, दाबलं तर ते आपला पॅड आहे, यामध्ये कितीही दाबलं तरी बाहेर पाणी येत नाही, म्हणजे त्याची क्वालिटी जबरदस्त आहे। ओके, आता हे आपण 50 मिलीचं पाहिलं की यामध्ये ब्रँडेड पॅडमध्ये आपल्याला कमी क्वालिटी दिसते आणि आपल्या पॅडची क्वालिटी एकदम जबरदस्त दिसत आहे। ओके, आता आपण त्यामध्ये आणखी 50 मिली एक्स्ट्रा पाणी टाकून पाहू की त्याने काय फरक पडतो। पहिल्यांदा आपण ब्रँडेड पॅडमध्ये पाणी एक्स्ट्रा 50 मिली टाकू, म्हणजे त्याचं टोटल पाणी आता 100 मिली होईल। ओके, पहिलं 50 मिली टाकलेलं आणि आता हे 50 मिली। तर आपण पाहत आहात हे 50 मिली एक्स्ट्रा टाकल्यानंतर म्हणजे 100 मिली पाणी कपॅसिटी ॲब्सॉर्ब करण्याची ब्रँडेड कंपनीच्या पॅडची बिलकुल नाही आहे। पाणी बाहेर आलेलं आपणास दिसत आहे, म्हणजेच त्याची क्वालिटी एकदम कमी आहे, तो 100 मिली ॲब्सॉर्ब करू शकत नाही। ओके, तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहत आहात की त्यामध्ये 100 मिली पाणी टाकलं तर ते किती प्रमाणात बाहेर आलेले, म्हणजे साधारणतः त्याची 60 ते 70 मिलीच कपॅसिटी आहे, त्यापेक्षा त्याची जास्त नाही आहे। आणि आता आपला हा पॅड आहे त्यामध्ये आपण आणखी 50 मिली पाणी टाकलेलं आहे। पहिलं 50 आणि हे 50, आता 100 मिली पाणी टाकले। तुम्ही पाहत आहात की त्यांनी पूर्ण 100 मिली पाणी ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे। यामध्ये जरी दाबलं, हे पहा तुम्ही लाईव्ह, तरी त्यामधून पाणी बाहेर येत नाही, 100 मिली असूनसुद्धा। ओके, आणि यामध्ये 100 मिली पाणी एक तर बाहेर आलेलं आणि दाबलं तर पूर्ण पाणी बाहेर येत आहे। पहा तुमच्यानी, ही ब्रँडेड कंपनीचं आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याची क्वालिटी एकदम खराब आहे आपल्या ऑर्गॅनिक एनियनच्या कंपॅरिझनमध्ये। हा आपल्या ऑर्गॅनिक एनियनचा 100 मिलीला दाबलं तरी बाहेर पाणी येत नाही, एवढी जबरदस्त त्याची क्वालिटी आहे, तुम्ही स्वतः पाहत आहात। ओके, आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या पॅडची 150 मिली कपॅसिटी आहे, तर आपण आपल्याच पॅडमध्ये एक्स्ट्रा 50 मिली अजून टाकून पाहू। हा 100 मिली टाकला तरी लीक, आणि हा आपला जो आहे तो 150 मिली आता आपण टाकून पाहू, तर त्यामध्ये काय फरक जाणवतो। ही पहिले 100 आणि आता 50 मिली आपण टाकत आहोत, म्हणजे टोटल 150 मिली पाणी झालं, कारण आपण सांगितलेलं आहे आपल्या पॅडची कपॅसिटी जवळजवळ 150 मिली ॲब्सॉर्ब करण्याची आहे। ओके, आता हे पाणी जर टाकलं तर आपल्या पॅडची टोटल 150 मिली पाणी टाकलेलं आहे, आणि त्याची आता ॲब्सॉर्ब कपॅसिटी आपण पाहू। पहा, 150 मिली पाणी टाकून बाहेर बिलकुल पाणी आलेलं नाही आहे, म्हणजे जबरदस्त एक नंबर क्वालिटी आहे। आणि आता पहा, जरी दाबलं तरीसुद्धा बाहेर पाणी येत नाही आहे, कारण यामध्ये जी चीप बसवलेली आहे ती हाय क्वालिटीची बसवलेली आहे, त्यामुळे याची रिझल्ट 100% जबरदस्त आहे।